मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। विधानसभा निवडणुकीमध्ये ते नेमकं काय निर्णय घेतील यामध्ये त्यांनी काही मतदारसंघाचे नाव सुद्धा जाहीर केलं होतं आणि ते लढविणार असल्याचं देखील सांगितलं, परंतु अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। यावेळी जमलेल्या लोकांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही। माझी इच्छा नाही की याला पाड त्याला पाड म्हणायची। आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील समाज बांधवांनी नाराज होता कामा नये असं मनोज जरांगे म्हणाले। पुढे मनोज जरांगे असंही म्हणाले की मला कोणाला पाडा किंवा याला पाडा किंवा त्याला पाडा म्हणायची गरज वाटत नाही, याशी मला इच्छा नाही। राजकारणाची प्रक्रिया पूर्ण वेगळी असते। मी समाजाला जाऊन भेटणार आहे। समाज बरोबर समाजाला कळतं की कोणाला पाडायचंय आणि कोणाला आणायचंय। मागच्या वेळी देखील मी असंच म्हटलं होतं आणि समाजाने देखील कोणाला पाडायचंय त्यालाच पाडलं। फक्त मी एवढंच सांगेन की मराठ्यांनी गुपचूप मतदानाला जायचं, बटन दाबायचं आणि गुपचूप पाडायचं। मराठ्यांना त्रास देणाऱ्याला पाडणार असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हटले। मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं या निर्णयाचा काय परिणाम होईल, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे समर्थकाची भूमिका काय असेल याची आता चर्चा सुरू झाली आहे। मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेत राज्यातील काही निवडक मतदारसंघ उमेदवार तिथे उभे करणार आणि ते लढवणार असल्याची घोषणा केली होती, परंतु ही माघार नसून गनिमे कावा असल्याचं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं। मात्र या निर्णयाचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, महायुती महाविकास आघाडी या नेमकं यामध्ये कोणाला फटका बसेल आणि जरांगे यांच्या या माघारीचा राजकीय अर्थ काय असू शकतात, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जालना आणि बीड या मतदारसंघामध्ये त्यांच्या शक्तीचा थेट परिणाम पाहायला मिळाला। त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील हा परिणाम पाहायला मिळाला। जरांगेंच्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी भाजपला बसला होता। महाराष्ट्रात मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीवर कितपत परिणाम झाला असता याबाबत राजकीय विश्लेषकांचे मतमतांतरे आहेत। पण या आंदोलनाकडे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा इतिहास जर तपासून पाहिला तर आंदोलनाला भरघोस प्रतिसाद मिळतो, परंतु जेव्हा एखादा माणूस एखाद्या आंदोलनातून पुढे येतो तेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्या पाठीमागं कितपत प्रमाणात जनमत उभा राहतं ते फार कमी प्रमाणात उभा राहताना आजवर तरी दिसलं आहे। हेच देखील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं झालं असतं असे राजकीय विश्लेषक म्हणतात। जरांगे पाटलांनी एखादा उमेदवार दिला असता आणि मताची विभागणी होऊन जर भाजप सत्तेत आलं असतं तर यामुळं आपल्या समाज बांधवांचं हसू झालं असतं। म्हणून जरांगे पाटलांच्या या निर्णयाकडे सकारात्मकपणे पाहायला पाहिजे असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात। परंतु यावेळी जर आपण बघितलं तर यामध्ये मनोज जरांगे यांच्यापासली काही माणसं ही दुखावली गेली आहेत, परंतु यामध्ये जर बघितलं जे राजकारणापायी जरांगे पाटला यांच्या जवळ होते तेच लोक या कारणानं दुखावले जातील, परंतु इतरत्र समाज मात्र त्यांच्यावर नाराज होणार नाही असं देखील चित्र आहे असे विश्लेषक सांगतात। मनोज जरांगे यांनी माघार घेतला याचा फायदा कोणाला होऊ शकतो तर महायुतीमध्ये भाजपला याचा फायदा होणार नाही, कारण की मराठवाड्यामध्ये सगळ्या जागा ह्या फक्त मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या आणि भाजपच्या जागा पडल्या होत्या। म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे हे यशस्वी झाले होते। परंतु निवडणूक लढवण्याच्या राजकारणापासून आता मनोज जरांगे दूर गेलेले आहेत, परंतु निवडणुकीच्या राजकारणापासून मात्र मनोज जरांगे दूर गेलेले नाहीत, कारण की पाडापाडीच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे यांचा मोठा वाटा आहे। आता जर बघितलं तर निवडणुकीमध्ये जर आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या आजूबाजूला जे इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे, म्हणून जरांगे समर्थकांमध्ये संभ्रम देखील निर्माण झाले आहेत। परंतु जर असं जर आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या फक्त राजकारणाचा फायदा घेण्यासाठी जे लोक त्यांच्या जवळ आले असतील ते अल्प काळासाठी नाराज होतील, परंतु मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा असणारा कोट्यावधी असणारा मराठा समाज मात्र नाराज होणार नाही। त्यांना उलट समाधान वाटेल की मनोज जरांगे हे निवडणुकीच्या राजकारणात पडले नाही। उलट मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या राजकारणात पडू नये असं म्हणणारा देखील एक वर्ग आहे आणि तो वर्ग मात्र या निर्णयामुळे खुश आहे। काही प्रमाणात एक वर्ग आहे जो जरांगे पाटील यांच्यापासून नाराज आहे, परंतु तो काही काळ नाराज राहू शकतो, कारण की मनोज जरांगे यांच्या पाठीमागे असणारा जनमताचा रेटा पाहता त्यांची देखील नाराजी जास्त काळ टिकणार नाही असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात। मनोज जरांगे यांच्या निर्णयामुळे काही सिलेक्टिव्ह लोक नाराज आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत। मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे जर आपण जर बघितलं तर एका मतदारसंघामध्ये किती असतात 3.5 ते 4 लाख लोकांचा एक मतदारसंघ असतो। या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाख लोक मतदान करतात आणि त्या मतात देखील विभागणी होत असेल तर त्यामुळं राजकीय हेतूनं लोक जे आपले विरोधक आहेत ते सक्सेस होतात। जर आपण जर बघितलं तर 70-75 हजार लोकांच्या हितासाठी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहिले तेव्हा कोट्यवधी लोक जेव्हा नाराज होतात। आता याचा विचार जर आपण केला
तर आपण त्यांच्याकडे जर बघितलं तर एखादा अपक्ष उमेदवार जर आपण पाठिंबा दिला तर तो अपक्ष उमेदवार आपल्या पाठीशी उभा राहील का? कारण की इथं नोंदणीकृत असणारे पक्ष फुटतात, त्यांचे आमदार फुटतात, तर आपण पाठिंबा दिलेला अपक्ष आमदार निवडून आला तो फुटणार नाही हे कशाहून? असे अनेक मुद्दे जरांगे यांच्या समोर होते आणि या सगळ्या गोष्टींचा मनोज जरांगे यांनी विचार करून हा निर्णय घेतला असावा. निवडणुकीच्या राजकारणापासून आपण दूर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील मनोज जरांगे यांचा असू शकतो, परंतु पाडापाडीच्या राजकारणापासून मात्र आपण दूर गेलेलो नाहीत हे देखील दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केलं की याला पाड त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही, पण उमेदवार पाहून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोण मित्र कोण शत्रू कोण हे ठरूनच आता आम्ही पाडापाडीचं राजकारण ठरवतील असं देखील त्यांनी सांगितलं. आता यामध्ये जर बघितलं तर मनोज जरांगे हे पाडापाडीच्या राजकारणामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. आता मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून जी माघार घेतली आहे त्याला गनिमी कमाल यांनी म्हटलं आहे. मग मनोज जरांगे यांचा रोख नेमका कोणाकडे असू शकतो? महाराष्ट्रामध्ये भाजप नकोय हा मेसेज सगळ्या लोकांपर्यंत गेलेला आहेच. एक वेळेस एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार यांच्या जागा आलेल्या चालतील, पण भाजपच्या जागा कमी करायच्या हा त्यांचं टार्गेट आताही असू शकतं. जरांगे यांनी आज घेतलेला जो निर्णय होता तो समजून घेताना आपण अनेक मुद्दे पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये मराठा समाज त्यांच्या पाठीशी का उभा आहे, मराठा समाजाची राजकीय ताकद काय आहे, महाराष्ट्रात मराठा समाज हा 30% आहे आणि 1960 पासून मराठा समाजाकडे सत्ता आहे असं आपल्याला चित्र दिसत आहे. परंतु त्यानंतर 1978 नंतर मराठा समाजामध्ये फूट पडत गेली. त्यानंतर 1999 मध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि आज सगळ्याच पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात मराठा समाज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकसंध असणारा मराठा समाज हा पूर्ण विभागला गेला आणि त्यानंतर मध्यंतरी काही घराण्यामध्येच ही सत्ता विभागली गेली. आता जर आपण बघितलं तर मनोज जरांगे यांच्या पाठीमागं कोणता समाज उभा आहे तर या घराण्यांव्यतिरिक्त आणि या राजकीय पक्षांव्यतिरिक्त जो उरलेला सुरलेला गरजवंत आणि गरीब मराठा समाज आहे तो मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे जुळत गेला आणि तोच मनोज जरांगे यांना पाठिंबा देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समुदाय मनोज जरांगे यांना पाठिंबा देतोय. मनोज जरांगेंनी ही मराठा वोट बँक एक जमा केली आहे आणि या निवडणुकीच्या राजकारणात जर मनोज जरांगे पडले असते तर या मराठा वोट बँकेमध्ये फूट पडणार होती. जर मराठा समाजाच्या मतामध्ये फूट पडणारच असेल तर या निवडणुकीत न पडलेलं बरं असं समजूनच मनोज जरांगे यांनी हा निर्णय घेतला असावा. परंतु आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांची ही मराठा वोट बँक नेमकं येत्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये कोणाला पाडणार याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.